नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट लातूर यांच्या आस्थापनेवर ॲड इथे निघालेली आहे. कुठलं पदं आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. जिल्हा व सत्र न्यायालय लातूर भरती प्रक्रिया सन 2024. पदाचे नाव आहे सफाईगार. तर लातूर जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील सफाईगार या पदाकरिता 10 उमेदवारांची निवड सूची आणि 3 उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी वेतन श्रेणी S1 15,000 ते 47,600 अधिक नियमानुसार देय भत्ते या वेतन श्रेणीत पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. विस्तृत सविस्तर जाहिरात. विहित अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर latur.dcourt.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 30/4/2024 च्या सकाळी 11 वाजेपासून उपलब्ध राहील. सदरचा नमुना डाउनलोड करता येईल. पात्र उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यातील अर्ज व अर्जासोबत कागदपत्रांच्या स्वप्रमाणित प्रती नोंदणीकृत पोच देय डाकणे पत्राद्वारे म्हणजेच आरपॅड किंवा शीघ्र डाक सेवा पोचपावतीसह म्हणजेच स्पीड पोस्ट द्वारे या कार्यालयास पाठवावेत. तसेच लिफाफ्यावर सफाईगार या पदासाठी अर्ज असे नमूद करावे. कोणत्याही परिस्थितीत प्रेक्षणाद्वारे म्हणजेच बाय हँड अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. अर्ज नामंजूर करण्यात येईल, अपूर्ण अर्ज नामंजूर करण्यात येईल याची नोंदही घ्यावी. तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 14/5/2024 संध्याकाळी 6 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. विस्तृत जाहिरात अर्जाचा नमुना जिल्हा व सत्र न्यायालयाच्या latur.dcourt.gov.in या वेबसाईटवर अवेलेबल आहे. ते तुम्ही चेक करू शकतात. सो इथे अर्जाचा नमुना सुद्धा इथे दिलेला आहे. कामाचे स्वरूप काय असेल, वेतन श्रेणी काय असेल, सूचना उमेदवारांना इथे देण्यात आलेल्या आहेत. या ॲड सोबत अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे, तुम्ही चेक करू शकतात. ह्या कार्यालयाचा उपयोगाचा आहे. तुमचा इथे फोटो पेस्ट करायचा आहे. संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, कायमस्वरूपी पत्ता, राष्ट्रीयत्व, अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, दूरध्वनी क्रमांक, ईमेल ID, लिंग, धर्म, जातीचा प्रवर्ग, त्यानंतर जन्मतारीख, जाहिरातीच्या तारखेस अर्जदाराचे वय, उमेदवाराने विवाहित आहे काय, हयात असलेल्या मुलांची संख्या, त्याचबरोबर 28/3/2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या, अर्जदार न्यायालयीन कर्मचारी आहे काय, असल्यास न्यायालयाचे नाव व पदनाम, न्यायसंस्थेस कार्यरत असलेले नातेवाईक संपूर्ण तपशील, शासकीय प्रमाणपत्र कार्यरत असल्यास कार्यालयाचे नाव व नेमणूक तारीख. सो अशा पूर्ण डिटेल्स या ॲडमध्ये तुम्हाला शैक्षणिक अर्हतेच्या डिटेल्स या ॲडमध्ये फिल करायच्या आहेत. अनुभव तुमचा इथे मेन्शन करायचा आहे. इतर विशेष काही असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे मेन्शन करू शकतात. हा अर्ज पूर्ण फिल केल्यानंतर तुम्हाला इथे उमेदवाराला चारित्र्याचे दाखले दिलेल्या व्यक्तींचे नाव व पत्ते इथे द्यायचे आहेत. चारित्र्याचा दाखला तुमचा इथे द्यायचा आहे. त्यानंतर प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे द्यायचं आहे. साक्षांकित प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावं लागेल. चारित्र्य वर्तवणूक प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्यानंतर घोषणापत्रसुद्धा तुम्हाला इथं द्यायचं आहे. स्वयं साक्षांकित तुम्हाला ते करायचं आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे ॲडमध्ये दिलेल्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत.
ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना PDF आहे. PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम व व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.